शहापूर तालुक्यातील मोहिली अघई येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण संचलित आत्मा मलिक ध्यानपीठात युवक बिरादरीद्वारा वृक्ष स्नेह संस्कार निवासी कार्यशाळेअंतर्गत एक सूर एक ताल या सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक 11 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट दरम्यान विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विषयांवर विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या व्याख्यानाने संपन्न झाला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आत्मा मलिक ध्यानपीठाचे अध्यक्ष प्रकाशजी मेहता साहेब, कार्याध्यक्ष उमेश जाधव साहेब, विश्वस्त प्रवीण मोरे, युवक बिरादरीचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री क्रांती शाह, डॉक्टर राम चड्डा, डॉक्टर हुबनाथ पांढे, प्राध्यापक ज्ञानेश्वर भोसले, संकुलाचे व्यवस्थापक गुलाब हिरे, शैक्षणिक संचालक डॉक्टर डी शिंदे, स्कूलचे प्राचार्य कैलास थोरात, ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य पंकज बडगुजर आणि प्राचार्य अनिल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। पद्मश्री क्रांती शाह यांनी एक सूर एक तालच्या माध्यमातून युवकांना संगीताच्या आणि कवितेच्या सामाजिक विषय तसेच संस्कारक्षम पिढी निर्माण होण्यासाठी जीवनमूल्ये संकुलाचे कार्याध्यक्ष तथा विश्वस्त उमेश जाधव साहेब यांनी वृक्षस्नेह वृद्धिंगत करण्याचा आणि वृक्ष संस्कार व्हावे यासाठी वृक्ष संवर्धन आणि संरक्षण याबाबत डॉक्टर राम चड्ढा यांनी वृक्ष लागवडी संदर्भात भाष्य केलं। भूमी, अग्नी, गगन, जल आणि वायू या पंचतत्वांची आणि ध्यानाचे महत्त्व या व्याख्यानातून पटवून देण्यात आले। तर गीताद्वारे पर्यावरण जनजागृती संदेश देत विद्यार्थ्यांनी तारपण नृत्य सादर करत उपस्थितांची मन जिंकली। माजी मंत्री प्रकाशजी मेहता साहेब यांनी भाषणातून सर्व विद्यार्थ्यांना पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी समजावून सांगितले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख मोहन साबळे तर युवक बिरादरीच्या ईश्वरी कुलकर्णी यांनी केला। कार्यक्रमात स्वरांजली ग्रुपचे विद्यार्थ्यांना गीत सादर करत संगीत सेवा दिली। वृक्ष स्नेह संस्कार निवासी कार्यशाळेबाबत विद्यार्थ्यांनी आणि शिक्षक यांनी प्रतिनिधी स्वरूपात मनोगत व्यक्त केलं। या कार्यक्रमात संकुलाचे पदाधिकारी, विभाग प्रमुख, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले। या अभिनव उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी साहेब, समस्त विश्वस्त मंडळ, संकुलाचे कार्याध्यक्ष तथा विश्वस्त उमेश जाधव साहेब यांनी अभिनंदन केलं असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो रिपोर्ट